देव अखिल पृथ्वीचा राजा, अहो सर्व लोक हो, टाळ्या वाजवा, उत्साह शब्दांनी देवाचा जय जयकार करा. कारण परमेश्वर परात्पर व भयप्रद आहे. तो अखिल पृथ्वीचा महान सार्वभौम राजा आहे. जयघोष होत असता देव वर गेला आहे. करण्याचा शब्द होत असता परमेश्वर वर गेला आहे. देवाची स्तुती स्तोत्रे गा, स्तुती स्तोत्रे गा. आमच्या राजाची स्तुती स्तोत्रे गा, स्तुती स्तोत्रे गा. कारण देव सर्व पृथ्वीचा राजा आहे. तुम्ही लक्षपूर्वक त्याची स्तुती स्तोत्रे गा. देव राष्ट्रांवर राज्य करीत आहे. देव आपल्या पवित्र राजासनावर बसला आहे. राष्ट्रातले अधिपती जमले आहेत. अब्रामाच्या देवाची प्रजा एकत्र झाली आहे. कारण पृथ्वीवरील ढाली देवाच्या आहेत. तो परमथोर आहे. शालोम प्रियजन हो, त्या परमथोर परमेश्वराची आराधना करण्यासाठी आज आपण एकत्र जमलेलो आहोत. अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रार्थना करूया आणि ही उपासना प्रभूच्या हातात देऊया. परमदयाळू परमेश्वरा, आम्ही मनापासून तुझी उपकार स्तुती करतो, स्तुती स्तोत्र गातो, तुझं महात्म्य वर्णितो. प्रभुदेवा, तू थोर आहेस, परमथोर आहेस. परमेश्वरा, तू आमचा उद्धारक आहेस, आमची ढाल आहेस. अहोरात्र तुझी स्तुती स्तोत्र होत आहेत, त्यामध्ये तू असतोस. प्रभू, आज आम्हाला तुझी उपकार स्तुती करण्याची ही संधी दिलीस, तुझी उपासना करण्याची संधी दिलीस. हा केवळ तुझा अनुग्रह आहे. आम्हाला आज तू अशा रीतीने एकत्र येण्याची संधी दिलीस, याबद्दल आम्ही तुझे ऋणी आहोत. प्रभुदेवा, आम्ही सर्वजण मनापासून खरेपणानं आत्म्यानं तुझी स्तुती करत आहोत, आराधना करत आहोत. ती तू मान्य करून घे. आज आपल्या आराधनेमध्ये तू आम्हाला भेट, आमच्याशी बोल. आणि प्रभू, तुझी वाणी ऐकून आम्ही तुला आवडेल असं आमचं आचरण ठेवावं, म्हणून तू आमचं सहाय्य कर. आजची सर्व उपासना तू आपल्या हातामध्ये घे. ही प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रियजन हो, प्रभूची उपकार स्तुती करूया. आता स्तोत्रामध्ये वाचलं आपण, स्तुती स्तोत्रे गा. चला आपण त्या प्रभूची स्तुती करूया. आज पुण्याहून डॉक्टर जयंत जाधव आणि त्यांचा मुलगा अभिषेक जाधव प्रभूच्या ह्या स्तुतिगीतामध्ये आपलं पुढारीपण करतायत. मी तुझं बाप सदैव म्हणावे. मी तुझ बाप सदैव म्हणावे. मी तुझ बाप सदैव म्हणावे. बाप सदैव म्हणावे, म्हणावे. बाप सदैव म्हणावे, म्हणावे. मी तुझ बाप सदैव म्हणावे. मी तुझ बाप सदैव म्हणावे. सहस्त्रनामे शोभती तुझला. सहस्त्रनामे शोभती तुझला. काय तयास करावे, काय तयास करावे. मी तुझ बाप
वत्सलता वाच म्हणे मज तव वत्सलता वाच म्हणे मज हे नच मी विसरावे हे नच मी विसरावे मी तुझं माणूस दैव म्हणावे मी तुझं माणूस दैव म्हणावे जिकडे तिकडे मज भावंडे जिकडे तिकडे आ आ आ निसा सधनी मदद गम गम धनी सा गम धनी सा गम धनी सा जिकडे तिकडे मज भावंडे जिकडे तिकडे मज भावंडे परके कोणी नसावे परके कोणी नसावे मी तुझं माणूस दैव म्हणावे मी तुझं माणूस दैव म्हणावे तव वत्साला साजे ऐसे तव वत्साला साजे ऐसे शील मदीय असावे शील मदीय असावे मी तुझं माणूस दैव म्हणावे मी तुझं माणूस दैव म्हणावे वापस दैव म्हणावे म्हणावे वापस दैव म्हणावे म्हणावे मी तुझं माणूस दैव म्हणावे मी तुझं माणूस दैव म्हणावे मी तुझं मी तुझं मी तुझं माणूस दैव म्हणावे. डॉक्टर जयंत आणि अभिषेक, तुमचे मनपूर्वक आभार. आपल्या या गीताद्वारे प्रभूची उपकार स्तुती करण्यासाठी तुम्ही आमचं नेतृत्व केलं. तुमचे मनपूर्वक आभार. आता आणखीन एक गीत ऐकूया. अमेरिकेहून उजगरी कुटुंबीय हे गीत गातायत. तू बाप मी लेकरू. करू हे प्रभु देवा तुला कसा विसरू. तू बापा मी करू हे प्रभु देवा तुला कसा विसरू. वाचून मासा जैसा तळमळतो जीव माझा तैसा. पाण्या वाचून मासा जैसा तळमळतो जीव माझा तैसा. उठवर धीर धरू हे प्रभु देवा तुला कसा विसरू. तू बापा मी करू हे प्रभु देवा तुला कसा विसरू.
जगताचे तू तारण देवा, थकलेल्यांचा तूच विसावा. जगताचे तू तारण देवा, थकलेल्यांचा तूच विसावा. नाम तुझे विस्मरू हे प्रभु देवा, तुला कसा विसरू. तू बाप मी करू हे प्रभु देवा, तुला कसा विसरू. तू बाप मी करू हे प्रभु देवा, तुला कसा विसरू. दीपक, स्मिता, डॉरथी आणि शरीना या सुंदर गाण्यामध्ये तुम्ही आमचं पुढारीपण केलं. तुमचे मनपूर्वक आभार. आता प्रभूचं वचन वाचण्याची वेळ झाली आहे. प्रभूचं वचन वाचूया. आज आपलं पुढारीपण करतायत औंध पुणे येथून मिसेस एलिझाबेथ खाटगे. देवाला धन्यवाद. आज आपण मत्तई शुभ वर्तमान यामधून 6वा अध्याय 9 ते 13 ही वचने वाचणार आहोत. मत्तई शुभ वर्तमान 6वा अध्याय 9 ते 13. प्रभूची प्रार्थना. यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडले आहे तशी तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटापासून सोडेल. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहे. आमेन. देवाला धन्यवाद. आमेन. एलिझाबेथ ताई, प्रभूचं वचन वाचण्यात पुढारीपण केलं, आमचं सहाय्य केलं. तुमचे मनपूर्वक आभार. आता दानार्पणाची वेळ झाली आहे. आपण आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया. आपण उपासना संगीतामधून गीत नंबर 314 गाऊया. करा प्रार्थना अखंड, नका पडू देऊ खंड. आणि हे गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया. करा प्रार्थना अखंड, नका पडू देऊ खंड. करा प्रार्थना अखंड, नका पडू देऊ खंड. होता प्रार्थना विश्वासे, येते अंत करणा हसे. होता प्रार्थना विश्वासे, येते अंत करणा हसे. करा प्रार्थना अखंड, नका पडू देऊ खंड. प्रार्थनेचे मोठे बळ, नाशी संकटा समूळ. प्रार्थनेचे मोठे बळ, नाशी संकटा समूळ.
करा प्रार्थना अखंड, नका पडू देऊ खंड. प्रार्थनेने देव मैत्री, होती जैसी पत्रोपत्री. प्रार्थनेने देव मैत्री, होती जैसे पत्रोपत्री. करा प्रार्थना अखंड, नका पडू देऊ खंड. येतो प्रार्थनेचा त्रास, होता सैतानाचा वास. येतो प्रार्थनेचा त्रास, होता सैतानाचा वास. करा प्रार्थना अखंड, नका पडू देऊ खंड. करा प्रार्थना अखंड, नका पडू देऊ खंड. आपण प्रार्थना करूया आणि हे दान आपण परमेश्वराच्या हातामध्ये सोपूया. हे आमच्या अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आज तुझ्या सानिध्यामध्ये तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आम्हाला ही सुंदर संधी दिलीस. तुझ्या पायाजवळ बसून तुझे उपकार मानण्यासाठी, तुझ्या वचनावर मनन करण्यासाठी प्रभू तू आम्हा सर्वांना एकत्र आणलंस. त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. गेल्या आठवडाभर तू आम्हाला सांभाळलंस, आमची काळजी घेतलीस, आम्हाला लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरवल्यास. त्याबद्दल, तुझ्या विश्वासूपणाबद्दल, तुझ्या चांगुलपणाबद्दल प्रभू आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. तू आम्हाला जे अनेक आशीर्वाद दिले आहेत त्याची जाणीव ठेवून अत्यंत अल्प असं दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, या दानाचा तू स्वीकार कर, हे दान आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग सुवार्ता प्रसार कार्यासाठी, मंडळीच्या आध्यात्मिक वाढीसाठी, अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या प्रत्येक सभासदाला तुझे अनेक आध्यात्मिक आशीर्वाद मिळावेत यासाठी होऊ दे, ही आम्ही प्रार्थना करतो. प्रभू, आम्ही तुझ्या वचनाकडे वळत असताना आम्ही तुझं सहाय्य मागतो. तुझ्या वचनाद्वारे तू आमची भेट घे. पवित्र आत्म्याच्या द्वारे या वचनांचा उलगडा तो आम्हाला कर. तुझं सत्य तो आम्हाला प्रगट कर. तुझ्या आज्ञा पालनासाठी आम्हा सर्वांना तू तयार कर. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, आता वेळ झाली आहे देवाचा संदेश ऐकण्याची. आणि देवाचा संदेश आपल्यापर्यंत आणत आहेत देवाचे सेवक, आपल्या सगळ्यांचे आवडते रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. शालोम. कसे आहात आपण सर्व? दर रविवारी या माध्यमातून आपल्याला भेटता येतं याचा मला अतिशय आनंद वाटतो. मागच्या रविवारची भक्ती अत्यंत सुंदर झाली आणि त्याद्वारे आम्हा सर्वांना आशीर्वाद मिळाला हा माझा विश्वास आहे. विशेषतः सिस्टर मृदुला घोडके आणि पीटर गायकवाड यांनी जे सुंदर स्किट सादर केलं, त्या स्किटच्या माध्यमातून प्रभूचं वचन, प्रभूचा संदेश अत्यंत प्रभावीपणे आमच्याकडे आला. आणि मला असं वाटलं की मला खरं म्हणजे संदेश द्यायची गरजच नव्हती. इतकं सुंदर त्यांनी हे स्किट सादर केलं. आणि ज्या विषयाला आपण हात घातलेला आहे, ज्या विषयाला आपण सुरुवात केलेली आहे, प्रभूनं शिकवलेली प्रार्थना किंवा प्रभूची प्रार्थना, त्याची अत्यंत सुंदर आणि वेगळ्या प्रकारे त्यांनी ओळख करून दिली आहे. आणि त्यासाठी त्यांनी पुष्कळ श्रम घेतले.
आणि अतिशय सुंदर रीतीनं त्यांनी हे सादर केलं. त्याबद्दल मी त्यांचा अतिशय आभारी आहे. हे दोघेही बॉर्न आर्टिस्ट आहेत. मला असं वाटतं ते जन्मतः अत्यंत चांगले कलाकार आहेत. त्यामुळे त्या दोघांनी अतिशय सुंदर रीतीनं जे नाट्यमय सादरीकरण केलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. खरं म्हणजे एका चर्चमध्ये हे सादर करण्याची आमची योजना होती आणि ज्यावेळेस मी त्याविषयी सांगितलं त्या चर्च कमिटीला, त्यावेळेस त्यांनी मला नकार दिला की नाही असं काय आमच्या चर्चमध्ये होत नाही. मला खरोखर कळत नाही की इतकं सुंदर प्रहसन आणि अतिशय प्रभावी संदेश या प्रहसनातून आम्ही दिला, परंतु हे सादर करण्यासाठी एका मंडळीनं मला परवानगी दिली नाही. आम्ही किती रूढी परंपरेनं बांधलेलो आहोत नाही का, ते आपल्याला यामधून दिसतं. अर्थात या विषयावर मला मालिका घ्यायची होती, संदेश द्यायचे होते, परंतु अर्थातच मी ते कॅन्सल केलं आणि मी दुसरा विषय हाताळला. खरं म्हणजे प्रभूनं मला ही कल्पना सुचवली जी मी फार फार वर्षांपूर्वी यूथ फॉर क्राईस्टमध्ये असताना फार वर्षांपूर्वी एक अमेरिकन टीम आली होती आणि त्यांनी अशाच प्रकारचं एक लहानसं प्रहसन सादर केलं होतं आणि ती कल्पना मराठीमध्ये आपण करावी अशी माझी इच्छा होती आणि ती मी माझे बंधू पीटर यांना सांगितली. त्यांनी त्यावर लिखाण केलं आणि रुद्रा घोडके यांच्याबरोबर चर्चा केली आणि त्या दोघांनी मिळून अतिशय सुंदर हे प्रहसन, हे स्किट सादर केलं आणि त्याबद्दल मी त्यांचा अतिशय आभारी आहे. आपल्यापैकी काही जणांनी कळवलं की फार सुंदर ते स्किट होतं आणि तुम्हाला खूप आशीर्वाद मिळाला, परंतु माझी खात्री आहे की सर्वांनाच या स्किटच्याद्वारे मोठा आशीर्वाद मिळाला आणि माझी इच्छा आहे की येणाऱ्या दिवसामध्ये वेगळ्या रीतीनं आपण संदेश सादर करू शकतो आणि विशेषतः तरुणींना, लहान मुलांना मला आव्हान करायचं आहे की तुम्ही अशा प्रकारे काहीतरी सादर करण्याच्या दृष्टिकोनातून विचार करा आणि आम्हाला निश्चितच आवडेल या ऑनलाईन भक्तीमध्ये जर तुम्ही भाग घेऊ शकला, अशा प्रकारे काहीतरी सादर करावं अशी तुमची इच्छा असेल तर जरूर त्यासाठी आम्हाला सांगा. तुम्हाला सहभाग द्यायला आम्हाला निश्चितच आवडेल. मला याचं नेहमी वाईट वाटतं की मंडळीमध्ये अनेकांना वेगळ्या प्रकारची दानं आहेत, परंतु त्यांचा उपयोग मंडळीमध्ये पुष्कळदा होत नाही. काही जणांना असं वाटतं की मला गाणं गाता आलं किंवा मला संदेश देता आला तरच मला सेवा करता येते. नाही, देवानं आम्हाला वेगळी दानं दिलेली आहेत आणि दानांचा उपयोग आपण मंडळीमध्ये करू शकतो आणि म्हणून मला तुम्हाला आव्हान करायचं आहे की जर देवानं तुम्हाला अशा प्रकारचं कोणतंही दान दिलं असेल तर तुम्हाला कविता म्हणता येते किंवा इतर कोणत्याही प्रकारे भक्तीमध्ये जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर जरूर आम्हाला सांगा आणि आपण निश्चितच त्यासंबंधी विचार करू. माझे मित्र ब्रदर सुरेश तिवडे मिरजेहून त्यांचा फोन आला मला आणि त्यांनी मला सांगितलं त्यांना ही भक्ती अतिशय आवडते आणि नियमित ते ह्या भक्तीमध्ये सहभागी होतात आणि त्यांनी मला हे सुद्धा सांगितलं की ते अनेक लोकांना ही लिंक पाठवतात. जवळजवळ 20 लोकांना भारतामध्ये आणि परदेशामध्ये अनेक ठिकाणी ही लिंक ते पाठवतात आणि त्याद्वारे अनेकांना आशीर्वाद मिळत आहे आणि मला खूप बरं वाटलं, खूप उत्तेजन मिळालं की अशा प्रकारे आपल्यापैकी काही जण ही लिंक किंवा ही जी भक्ती आहे ती स्वतःपुरती मर्यादित न ठेवता आपण इतरांना सुद्धा देत आहात. आणि माझी आपल्या प्रत्येकाला विनंती आहे, जर प्रभू तुम्हाला आशीर्वादित करत आहे तर तुम्ही स्वतःपुरतंच हे ठेवू नका, इतरांना द्या, इतरांना पाठवा आणि या भक्तीच्या द्वारे, वचनाच्या द्वारे अनेकांना आशीर्वाद मिळावा ही आमची प्रार्थना आहे, ही आमची इच्छा आहे. तर आपल्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे. आपण जरूर आपला सहकार्याचा हात पुढे करा. आपल्यापैकी अनेक जण आमच्यासाठी प्रार्थना करता, त्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे. आणि जे सर्व वेगवेगळ्या प्रकारे यामध्ये भाग घेतात, भक्तीमध्ये भाग घेतात, त्या सर्वांचा मी आभारी आहे. मागच्या रविवारी मराठीमध्ये सिस्टर बीना गायकवाड यांनी आपल्यासाठी शास्त्र वाचन केलं आणि इंग्रजीमध्ये डायना मिस्त्री, किती सुंदर तिने शास्त्र वाचन केलं, मला खूप आवडलं. पहा या मुलीला किती देवानं दान दिलेलं आहे नाही का, किती बोल्ड आहे ती आणि अतिशय सुंदर रीतीनं तिने ते सादरीकरण केलं. आणि अशा प्रकारे शास्त्र वाचनामध्ये सुद्धा आपण व्हेरिएशन आणू शकतो आणि नाट्यमयरित्या ते आपण सादर करू शकतो. आणि येणाऱ्या दिवसामध्ये अशा प्रकारे आपल्यापैकी काही जण शास्त्र वाचन करू शकता. त्याविषयी कदाचित मी अधिक माहिती पुढच्या वेळेस देईन,
परंतु शास्त्र वाचनामध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारे ते करू शकतो आणि त्यामध्ये भाग घेऊ शकतो. तर जरूर त्यासंबंधी विचार करा. आपल्याला जर गाणं गाता येत असेल आणि जर मला गाता येतं तर तुम्ही कोणी गाऊ शकता. आम्हाला सर्वांना देवानं दान दिलेलं आहे आणि त्या दानाचा उपयोग आपण देवाच्या गौरवासाठी भक्तीमध्ये करूया. मी चर्चमध्ये पाहिलेलं आहे की ज्यावेळेस गर्दी असते त्यावेळेस गाण्याची पुष्कळांची इच्छा असते. जर सणाचा दिवस असेल, जर प्रभोजनाचा विधी असेल तर त्यावेळेला गाण्यासाठी अनेक जण पुढे येतात. परंतु इतर सर्वसामान्य जेव्हा रविवार असतो त्यावेळेस गाण्याची इच्छा अनेकांना नसते. त्याच्यामधून काय दिसतं की लोकांसाठी आपल्याला गायला आवडतं. प्रभूसाठी जर गायचं तर समोर 5 लोक बसले आहेत का 5,000 काय फरक पडत नाही, नाही का? मी ज्यावेळेस संदेश देतो त्यावेळेस मी हा विचार करत नाही की पुढे किती जण आहेत. माझ्यासमोर 5 जण जरी असतील जे मनापासून प्रभूचं वचन ऐकू इच्छितात तर त्यांच्यासाठी प्रभूचं वचन गाजवायला, प्रभूचं वचन सांगायला मला अतिशय आनंद वाटतो. समोर 5 जण आहेत की 5,000 आहेत त्याच्यामुळं माझ्या संदेशामध्ये काही फरक पडत नाही. पण आमच्यापैकी जे कलाकार आहेत, आमच्यापैकी काही जणांना ही समस्या आहे की समोर जर गर्दी नसेल तर त्यांना प्रेरणा मिळत नाही, त्यांना उत्साह येत नाही. आणि काही देवाचे सेवकसुद्धा तसे आहेत की समोर जर गर्दी नसेल तर त्यांना संदेश सांगायला प्रेरणा मिळत नाही. त्यांच्यासमोर जर लहान गट असेल, थोडी गर्दी असेल तर पुष्कळ त्यांना संदेश देण्यासाठी फार उत्साह नसतो असं मला दिसतं आणि फार वाईट आहे ते. आम्ही जे काही करतो ते देवासाठी, देवाला पसंत पडेल, देवाला आनंद मिळेल यासाठी करत असतो आणि समोर किती जण आहेत हे महत्त्वाचं नसतं, नाही का? तर आपण जरूर हा विचार करूया आणि आपल्यापैकी ज्यांना भाग घेता येणं शक्य आहे, तुम्ही गाणं गाऊ शकता, तुम्ही शास्त्रवाचन करू शकता, तुम्ही प्रार्थना करू शकता, तुम्ही संदेश देऊ शकता. कोणत्याही प्रकारे जर आपली इच्छा असेल की या भक्तीमध्ये सहभागी व्हावं तर जरूर आम्हाला लिहा आणि तुम्हाला भाग देण्यासाठी मला निश्चितच आवडेल. या महिन्यामध्ये अनेक कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले जातात आणि आमचीसुद्धा इच्छा आहे की 2 कार्यक्रम घ्यावेत. प्रभूची जर कृपा असेल, प्रभूची इच्छा असेल तर हे दोन्ही कार्यक्रम आम्हाला घेता यावेत. यासाठी आपल्या प्रार्थनांमध्ये आठवण ठेवा. पहिला कार्यक्रम बायबल मेमरी व्हर्स कॉम्पिटिशन, पवित्र शास्त्र वचन पाठांतर याची स्पर्धा मुलांसाठी घेण्याची योजना आहे आणि ती नोव्हेंबरच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये घ्यावी अशी योजना आहे. त्यासाठी अद्याप बरीच तयारी आम्हाला करायची आहे. तर कृपा करून आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. त्यासाठी आम्हाला स्पॉन्सर्सची आवश्यकता आहे. आम्हाला वेगळी बक्षिसं मुलांना द्यायची आहेत, जागा आम्हाला बुक करायची आहे, आम्हाला पुष्कळ व्हॉलेंटियर्सची गरज आहे आणि म्हणून आपल्यापैकी ज्यांना इच्छा असेल की या कार्यामध्ये मदत करावी आपण जरूर आमच्याशी संपर्क साधा. दुसरा कार्यक्रम आम्हाला घ्यायचा आहे उपासना संगीतामधील गाणी. उपासना संगीतामधील अनेक गाणी जी आपण गात नाही ती आपण गावीत आणि वेगवेगळ्या चर्चेसच्या द्वारे, वेगवेगळ्या मंडळांच्या द्वारे या गाण्याच्या कार्यक्रमासाठी अनेकांनी भाग घ्यावा यासाठी आपण आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा आणि याचं योग्य प्रकारचं नियोजन आम्हाला करता यावं, आयोजन करता यावं यासाठी प्रभूने आमचं सहाय्य करावं. यासाठी सुद्धा आपण आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. मागच्या रविवारपासून आपण एका नवीन विषयाला सुरुवात केलेली आहे आणि तुम्हाला माहीत आहे की मी सहसा विषयाला धरून किंवा टॉपिकल असे संदेश देत नाही, पण मी पुस्तक घेतो आणि त्या पुस्तकामधून आपण बायबल स्टडी करत असतो. पण येणारे काही आठवडे आपण हा नवीन विषय म्हणजे प्रभूची प्रार्थना, प्रभूनं शिकवलेली प्रार्थना याच्यावर मनन करणार आहोत आणि प्रभू आम्हाला काय सांगू इच्छितो ते पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. अर्थात आपण शास्त्रामधूनच, शास्त्रवचनातूनच प्रभू काय शिकवतो ते शिकण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. मागच्या रविवारी आपण लूका सुवर्तमानाचा 11वा अध्याय 1 ते 4 ही वचनं पाहिली. अर्थात प्रभूच्या प्रार्थनेला मी अद्याप सुरू केलेलं नाही, त्याची पार्श्वभूमी आपण पाहिली आणि मला असं वाटतं मागच्या वेळेस फक्त आपण पहिलं वचन पाहिलं. लूका सुवर्तमानाचा 11वा अध्याय आणि पहिलं वचन आपण पाहिलं कारण मृदुला घोडके आणि पीटर गायकवाड यांनी एक सुंदर इंट्रोडक्शन त्याला दिलं आणि मी त्याच्यामध्ये थोडीशी भर घातली आणि आपण फक्त एक तोंड ओळख, एक इंट्रोडक्शन या विषयाचं पाहिलं.
पुन्हा त्याच्यावर थोडासा वेळ मी देणार आहे आणि मग आपण पुढे जाणार आहोत. कदाचित 6 किंवा 7 आपले सेशन्स होतील. 6-7 रविवारपर्यंत आपण या विषयावर मनन करणार आहोत. आणि अर्थात त्यानंतर ख्रिसमस आहे आणि मग न्यू इयर आहे. आणि मला असं वाटतं की नवीन वर्षामध्ये नवीन पुस्तकाला आपण सुरुवात करणार आहोत. आणि जर तुमची इच्छा असेल की एखाद्या विशिष्ट पुस्तकाचा अभ्यास करावा तर जरूर आम्हाला लिहा आणि प्रभू आम्हाला काय दाखवतो ते आपण पाहूया आणि त्याप्रमाणे आपण त्या पुस्तकाचा अभ्यास करणार आहोत. मागच्या वेळेस आपण पाहिले की कोणत्या परिस्थितीमध्ये येशूचे शिष्य त्याला म्हटले की आम्हाला प्रार्थना करायला शिकव. आपणही आम्हाला शिकवा, प्रार्थना करायला शिकवा अशी विनंती शिष्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला केली. आणि 2 गोष्टी आपण पाहिल्या. तो प्रार्थना करत होता आणि ती समाप्त झाल्यानंतर त्यांनी अशा प्रकारे विनंती केली. याचा अर्थ त्याच्या जीवनाकडे पाहून तो काय करत आहे हे पाहिल्यानंतर आपण सुद्धा अशा प्रकारे करावं, आपण सुद्धा अशा प्रकारे शिकावं ही इच्छा त्यांनी प्रदर्शित केली. दुसरी गोष्ट आपण पाहिली, जसे योहानाने आपल्या शिष्यांना शिकवले तसे प्रभूजी तुम्हीही आम्हाला शिकवा. त्यांच्यासमोर इतर उदाहरणं होती. बाप्तिस्मा करणारा योहान याने सुद्धा आपल्या शिष्यांना शिकवलं होतं. आणि आपण पाहिले की सर्व धर्मामध्ये जे प्रमुख आहेत, शिक्षक आहेत, गुरु आहेत, ते आपल्या शिष्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी शिकवतात आणि प्रार्थना ही एक गोष्ट आहे की ती शिकवली जाते. तर अशा प्रकारे प्रभू येशूच्या शिष्यांनी त्याला प्रार्थना करताना पाहिलं. त्यांनी पाहिलं होतं की योहानाला सुद्धा शिकवलं आहे आणि म्हणून ते प्रभू येशूला विनंती करतात की प्रभूजी तुम्ही पण आम्हाला शिकवा प्रार्थना कशी करायची. प्रभू येशूच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर त्यांना याची खात्री होती की या विषयावर तो निश्चित शिकू शकणार आहे आणि हा शिकवण्यासाठी योग्य आहे, पात्र आहे हे त्यांना माहीत होतं आणि म्हणून त्यांनी त्याला विनंती केली. आज आमच्याकडे पाहिल्यानंतर आमच्याकडून काय शिकावं अशी अपेक्षा लोक करतील का? एखादा चांगला गाणारा असेल तर निश्चितच त्याचे मित्र, त्याचे जवळचे जे असतील ते म्हणतील आम्हाला पण अशा प्रकारे गायला शिकव. जर कोणी चांगल्या प्रकारे वाद्य वाजवतो तर त्याला दुसरे विनंती करतात की मला सुद्धा शिकव अशा प्रकारे चांगलं वाद्य वाजवायला. आज माझ्याकडे पाहिल्यानंतर, तुमच्याकडे पाहिल्यानंतर कोणती गोष्ट शिकावी अशी अपेक्षा लोक करतील. माझ्या जीवनामध्ये असं काय आहे की ते पाहिल्यानंतर लोक म्हणतील की मला सुद्धा हे शिकायला पाहिजे. माझ्या जीवनामधून कोणत्या गोष्टींचा परिणाम, प्रभाव लोकांवर पडत आहे याचा विचार आज मला करायला हवा. आणि माझ्याजवळ असं काय आहे की जे वेगळं आहे, की जे लोकांनी शिकावं अशी माझी सुद्धा इच्छा असेल. लोकांच्या मनामध्ये सुद्धा ही इच्छा असेल की आम्हाला काहीतरी शिकायला हवं. तर हे आव्हान आज आमच्यासमोर आहे. आजचा जो शास्त्रपाठ आपल्यासाठी वाचण्यात आला, मत्तेकृ शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 9 ते 13 या शास्त्रभागामध्ये प्रभूची प्रार्थना आहे. 2 ठिकाणी आहे. लूका शुभवर्तमानामध्ये आहे आणि मत्तेकृ शुभवर्तमानामध्ये 6व्या अध्यायामध्ये 9 ते 13 या वचनांमध्ये आहे. आणि आज आपल्यासाठी मिसेस एलिझाबेथ घाडगे यांनी शास्त्र वाचन केलं आहे मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये सिस्टर रश्मी त्रिभुवन या दुबईमध्ये असतात, त्यांनी शास्त्र वाचन केलं आहे. या दोन्ही बहिणींचा मी अतिशय आभारी आहे. या दोघी अतिशय बिझी असतात. त्यांच्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या सर्व पार पाडून प्रभूच्या सेवेसाठी, प्रभूच्या कार्यासाठी त्या दोघी वेळ देतात. याबद्दल मला अतिशय आनंद वाटतो. तर 9व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो, यास्तव तुम्ही या प्रकारे प्रार्थना करा. म्हणजे प्रार्थनेचा एक नमुना तो देतो. तो असं म्हणत नाही की अशी प्रार्थना तुम्ही करा. ही जी प्रार्थना मी सांगतो तीच प्रार्थना प्रत्येक वेळी तुम्ही करायला हवी असं काय प्रभूने म्हटलं नाही. पण आपण पाहतो की आपल्या वेगवेगळ्या चर्चेसमध्ये, घरामध्ये आपण प्रभूची प्रार्थना सहसा प्रार्थना संपत असताना, संदेश संपत असताना शेवटली गोष्ट म्हणजे आपण प्रभूची प्रार्थना आणि आशीर्वाद या गोष्टी करतो. अर्थात ते गोष्ट करणं फार चुकीचं आहे किंवा त्यामध्ये फार पाप आहे असं समजायची गरज नाही, कारण मी स्वतः ते करतो. मी करतो म्हणून ते चुकीचं नाही असं नाही आहे अर्थात, परंतु त्यामध्ये अयोग्य काय आहे? प्रभूची प्रार्थना एक सेट प्रार्थना म्हणून केली तर त्यामध्ये काय फार मोठा गुन्हा आम्ही करत नाही, परंतु केवळ तशा प्रकारे प्रार्थना करावी हा त्यामागे उद्देश नसावा.
तर प्रभूनं ही एक नमुना म्हणून शिकवलेली आहे आणि त्यामधून आम्हाला काय करता येईल, काय शिकता येईल हे पाहण्याचा या दिवसांमध्ये आपण प्रयत्न करणार आहोत. आणि यामध्ये मला जे स्वतःला शिकायला मिळालेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सिंगापूरमध्ये मी 3 महिने एका बायबल स्कूलमध्ये होतो आणि त्या ठिकाणी प्रभूची प्रार्थना हा आम्हाला एक विषय होता आणि त्यावर आम्ही पुष्कळ शिकलो आणि आम्ही प्रॅक्टिकल केलं आणि त्याविषयी सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये मी आपल्याला सांगणार आहे. आता 9व्या वचनाकडे वळण्या अगोदर 6व्या अध्यायामध्ये प्रभू येशू काय सांगत आहे याचा विचार आपण करायला पाहिजे. कोणत्याही शास्त्रवचनाकडे वळत असताना त्याची पार्श्वभूमी काय आहे, व्हॉट इज द कॉन्टेक्स्ट, त्याचा संदर्भ काय आहे हे आपण शिकायला पाहिजे, हे आपण पाहायला हवं. आणि कोणताही बायबलचा विद्यार्थी त्याने हे करायला हवं. तुम्ही संदेश देणारेच असले पाहिजे असं नाही, पण तुम्हाला जर देवाचं वचन समजून घ्यायचं आहे तर ते त्याच्या संदर्भामध्ये समजायला पाहिजे. आपण पुष्कळदा पाहतो की एखादं वचन लोक घेतात आणि आउट ऑफ द कॉन्टेक्स्ट एखादं वचन सांगतात. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या वेळेस की एक सेवक आहे की जो अतिशय प्रसिद्ध आहे आणि त्याने काय सांगितलं, सैतानसुद्धा तुमच्याबरोबर प्रार्थना करायला लागतो. आणि त्यासाठी त्याने उदाहरण काय दिलं, तर ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तानं त्या भूतग्रस्त माणसातली भूतं काढली आणि ते सैन्य होतं आणि ते डुकरांमध्ये शिरलं, त्यावेळेस त्या भूतांनी विनंती केली की प्रभू आम्हाला त्या डुकरामध्ये जाऊ दे. आणि या उपदेशकाने काय सांगितलं की सैतानसुद्धा प्रार्थना करतो, तुमच्याबरोबर प्रार्थना करतो. मला माहीत नाही कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये कुठल्या संदर्भामध्ये हे योग्य आहे, पण तो अशा प्रकारे अनेक जण पवित्र शास्त्राच्या वचनाला धरून संदेश देत नाहीत. आउट ऑफ द कॉन्टेक्स्ट, संदर्भ रहित अशा प्रकारे एखादं वचन घ्यायचं आणि त्यावर आधारित संदेश द्यायचा, असे अनेक जण करत आहेत. आणि काही काही फार प्रसिद्ध आहेत त्यापैकी आणि लोकांवर त्यांचा फार मोठा प्रभाव आहे आणि लोकांना असं वाटतं की फार चांगले संदेश आहेत, परंतु ते अत्यंत चुकीचं आहे. संदर्भ रहित देवाचं वचन सांगणं हे अत्यंत धोकादायक आहे आणि त्यापासून आम्ही सावध असण्याची गरज आहे. तर 9व्या वचनाकडे जर आपण येतो, मत्तई शुभवर्तमान 6वा अध्याय 9व्या वचनाकडे जर आपण येतो, त्याच्या अगोदर काय लिहिलेलं आहे, त्याच्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्त काय सांगत आहे हे सुद्धा आपण समजून घ्यायला हवं. खरं म्हणजे मत्तई शुभवर्तमानाचा 5वा, 6वा आणि 7वा अध्याय याला डोंगरावरील प्रवचन म्हटलेलं आहे. बीॲटिट्यूड्स, डोंगरावरील प्रवचन, या तिन्ही अध्यायांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने जे शिक्षण दिलेलं आहे ते जगप्रसिद्ध आहे. कदाचित मागं मी सांगितलं असेल की महात्मा गांधी यांना डोंगरावरील प्रवचन फार आवडायचं आणि त्यापैकी अनेक गोष्टींचं पालन करण्याचा ते प्रयत्न करत होते. त्याचं वाचन ते नियमित करत होते. केवळ ख्रिस्ती लोकांवरच नाही, परंतु जे ख्रिस्ती नाहीत त्यांच्यावर सुद्धा देवाच्या वचनाचा प्रभाव होता. आणि विशेषतः काही शास्त्रभाग असे आहेत की ज्यांचा प्रभाव अनेकांवर झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि मत्तई शुभवर्तमानाचा 5वा, 6वा आणि 7वा अध्याय डोंगरावरील प्रवचन हे अत्यंत प्रसिद्ध आहे. आणि त्यापैकी 6व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त काय शिकवत आहे त्याची जे शीर्षक आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येतं. काय म्हणतो प्रभू येशू ख्रिस्त, गुप्त धर्माचरण माणसांनी पहावे या हेतूने तुम्ही आपले धर्माचरण त्यांच्यासमोर न करण्याविषयी जपा. तो एक इशारा देत आहे की तुमचं धर्माचरण लोकांना दाखवण्यासाठी करू नका. त्यानंतर 2ऱ्या वचनापासून पुढे तो म्हणतो की तू दानधर्म कसा करावा, तर तो गुप्त दानधर्म करावा. 3ऱ्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तू दानधर्म करतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये. आज अनेक मंडळांमध्ये दान जाहीर केलं जातं नाही का, अमुकाने अमुक व्यक्तीने 500 दिले, अमुक व्यक्तीने 2000 दिले, अमुक व्यक्तीने 10,000 दिले, अशा प्रकारे जाहीर केलं जातं आणि लोकांना सुद्धा आवडतं आणि जाहीर करणाऱ्याला पण कदाचित आवडत असेल. अशा प्रकारची प्रथा काही मंडळांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु दानधर्माविषयी देवाचं वचन आम्हाला काय सांगतं, गुप्त दानधर्म करा. तू दानधर्म करतोस तेव्हा उजवा हात काय करतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये. तर गुप्त दानधर्माविषयी प्रभू येशू ख्रिस्त शिक्षण देतो. त्यानंतर 5व्या वचनापासून पुढे गुप्त प्रार्थना. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ढोंग्यासारखे असू नका. 6 वचन, जेव्हा जेव्हा तू प्रार्थना करतोस तेव्हा आपल्या खोलीचा दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल. प्रार्थना करताना सुद्धा गुप्त प्रार्थनेचं एक स्थान आहे.
आता सर्व प्रार्थना गुप्त प्रार्थनाच असायला हव्यात असं देवाचं वचन शिकवत नाही. हा फक्त शास्त्रभाग घेतला तर आपण असं म्हणू शकतो नाही नाही फक्त गुप्त प्रार्थनाच व्हायला पाहिजे. नाही, संपूर्ण पवित्र शास्त्र जेव्हा आपण पाहतो तेव्हा अनेक ठिकाणी सर्वांच्या समोर सार्वजनिक प्रार्थना सुद्धा केलेली आहे. आणि मोशेपासून जर आपण पुढे पाहिलं, अनेकांनी अशा प्रकारे लोकसमुदायामध्ये लोकांच्या समोर प्रार्थना केलेल्या आहेत. आणि पवित्र शास्त्र त्याविषयी शिकवतं, त्याविषयी सांगतं. आणि म्हणून गुप्त प्रार्थना महत्त्वाची आहे, परंतु सार्वजनिक सामुदायिक प्रार्थना याला सुद्धा एक महत्त्वाचं स्थान आहे. आणि मग प्रार्थनेविषयी बोलत असताना प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता तुम्ही त्याच्याशी मागण्यापूर्वी जाणून आहे. आता याचा अर्थ असा नाही की परमेश्वराला माहीत आहे म्हणून आपण त्याला आपल्या विनंत्या सांगायच्या नाहीत. कारण इतर ठिकाणी आपण पाहतो की तुम्ही आपल्या प्रार्थना उपकास्तुतीच्या द्वारे परमेश्वराला सादर करा, असं सुद्धा वचन आहे. प्रार्थना अखंड करा, देवाला मागा, अशा प्रकारे म्हटलेलं आहे. आणि मग जेव्हा आपण 9व्या वचनाकडे येतो, प्रार्थनेच्या विषयामध्ये प्रभू येशू ख्रिस्त सांगत असताना आता तो प्रार्थनेविषयी अजून एक गोष्ट सांगत आहे. आणि ती प्रार्थना काय हे आपण आता पाहणार आहोत. तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, याच तो तुम्ही या प्रकारे प्रार्थना करा. हीच प्रार्थना करा असं म्हटलं नाही, या प्रकारे प्रार्थना करा. याचा अर्थ या प्रार्थनेमध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टींचा समावेश तुमच्या प्रार्थनेमध्ये असायला पाहिजे. दीज आर द इन्ग्रेडियंट्स ऑफ युअर प्रेयर. दीज आर द कॉम्पोनंट्स ऑफ युअर प्रेयर. या गोष्टींचा समावेश तुम्ही तुमच्या प्रार्थनेमध्ये करावा असं जणू काही प्रभू येशू सुचवत आहे. आणि आपण प्रभूची प्रार्थना करतो ही चांगली गोष्ट आहे, त्यामध्ये अयोग्य काही नाही. काही काही मंडळी आहेत की ज्या प्रभूची प्रार्थना अजिबात म्हणत नाहीत, त्या म्हणतात ते चुकीचं आहे. काय हरकत नाही, त्यांचा तो विश्वास आहे, त्यांचं तसं म्हणणं आहे, मला त्याच्याविषयी काय बोलायचं नाही. परंतु दुसऱ्यांवर तुम्ही टीका करू नका. दुसरे असं करतात म्हणजे पाप करतात असं बोलू नका. दुसरे असं जर करतात, प्रभूची प्रार्थना जर आम्ही रिपीट करतो तर आम्ही फार मोठी चूक करतो असं दुसऱ्यांनी आमच्याविषयी बोलू नये. जर तुम्हाला असं वाटतं की प्रभूची प्रार्थना आपण अशा प्रकारे करायला नको तर तुम्ही करू नका. पण दुसरे जर करत असतील तर ते चुकीचं करत आहेत असं मात्र सांगण्याची गरज नाही, कारण त्या प्रकारे प्रभू शिकवत नाही. प्रभू असं निश्चित सांगतो की तुम्ही या प्रकारे प्रार्थना करा. आणि मग पहिली गोष्ट तो काय सांगतो, हे आमच्या स्वर्गातील पित्या. आज आपण केवळ या एकाच वाक्यावर विचार करू आणि त्यानंतर आपण थांबणार आहोत. हे आमच्या स्वर्गातील पित्या. 3 गोष्टी आपण या ठिकाणी पाहतो. पहिली गोष्ट, हे आमच्या. ही वैयक्तिक प्रार्थना आहे. आपण प्रभूची प्रार्थना वैयक्तिक प्रार्थना म्हणून नाही करू शकत. दिस इज अ कॉर्पोरेट प्रेयर. ही समुदायामध्ये, मंडळीमध्ये लोकांसमवेत करण्याची प्रार्थना आहे. कारण आपण असं म्हणतो, हे आमच्या, हे माझ्या देवाने म्हणत, हे माझ्या प्रभू, अशा प्रकारे नाही म्हटलेलं आहे. हे माझ्या पित्या, हे माझ्या बापा, असं नाही म्हटलं. हे आमच्या. आणि यामध्ये मंडळीचं चित्र आहे की विश्वासणारा हा एकटा नसतो. विश्वासणारा हा मंडळीच्या संदर्भामध्ये आहे. मंडळीच्या संबंधामध्ये विश्वासणाराचं देवाबरोबरचं नातं आहे. होय, वैयक्तिक नातं आहे निश्चितच. माझं आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं वैयक्तिक नातं आहे, कारण मी त्याला माझा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारला आहे. पण त्याचा अर्थ असा नाही की इतरांशी माझे काही संबंध नाहीत. ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये ख्रिस्ताचे अनेक लोक आहेत, देवाची मुलं आहेत, माझे भाऊ आणि बहिणी आहेत. आणि त्या सर्वांच्या बरोबर मी प्रार्थना करतो आणि त्यावेळेस मी म्हणतो, हे आमच्या. आणि म्हणून प्रभूची प्रार्थना आपण सहसा सर्वजण म्हणतो नाही का. एक जण फक्त पाळक आपले प्रभूची प्रार्थना म्हणत आहे, किंवा एक जर लीडर आहे, वडील आहे, तो केवळ प्रभूची प्रार्थना म्हणतो आणि आम्ही शांत राहतो, असं होत नाही का. इट्स अ कॉर्पोरेट प्रेयर. आपण सर्व मिळून ही प्रार्थना करतो. कारण याच्यामध्ये आपण असं म्हणतो की हे आमच्या, आवर फादर, तू आम्हा सर्वांच्यासाठी आमचा पिता आहेस. अशा रीतीनं या नवीन संबंधामध्ये आपण ही प्रार्थना करतो. आणि प्रभूची प्रार्थना ही जणू काही सर्व विश्वासणाऱ्यांना एकत्र आणणारी अशी प्रार्थना आहे. इट युनाइट्स द बिलिव्हर्स
इन द लॉर्ड जीसस क्राइस्ट. या प्रार्थनेमध्ये आपण एक होतो. या प्रार्थनेमध्ये आम्ही आपले मतभेद विसरतो. या प्रार्थनेमध्ये आपण वेगवेगळे राहत नाही. आपण वेगवेगळ्या भाषेचे, धर्माचे कसे असतो तरीसुद्धा आपण सर्व एकत्र येतो आणि आपण म्हणतो हे आमच्या. आता आध्यात्मिकरित्या हे अगदी चांगलं आहे. स्पिरिच्युअली जर आपण पाहिलं तर होय, आत्मिकरित्या आपण सर्व प्रभूमध्ये एक आहोत. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी हीच प्रार्थना केली नाही का. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 17व्या अध्यायामध्ये येशूची प्रार्थना आहे. त्याला खरोखर आपण प्रभूची प्रार्थना म्हणायला पाहिजे, कारण ती खरं प्रभूचीच प्रार्थना आहे. ती आपण नाही म्हणू शकत. ती प्रभूने केलेली प्रार्थना आहे, ती आमच्यासाठी केलेली आहे. आणि त्या प्रार्थनेमध्ये तो काय म्हणतो, त्या सर्वांनी एक व्हावं ही माझी इच्छा आहे. 2000 वर्षांपूर्वी वधस्तंभावर जाण्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्तानं पित्याजवळ ही प्रार्थना केली की त्यांनी एक व्हावं, आम्ही सर्वांनी एक व्हावं आणि आम्ही सर्वांनी असं म्हणावं, हे आमच्या स्वर्गातील पित्या. आध्यात्मिकरित्या आम्ही एक व्हावं, पण तो शारीरिकरित्या सुद्धा आम्हाला एकत्र येण्याची गरज आहे. आमच्यामध्ये मतभेद आहेत, आमच्यामध्ये वेगवेगळे विचार आहेत, ते सर्व थोडा वेळ बाजूला ठेवून आम्ही एक होण्याची गरज आहे. आज जगामध्ये शांतीची गरज आहे नाही का. आज जग शांतीसाठी प्रयत्न करत आहे आणि विश्वासणारे म्हणून आम्हाला एक होण्याची गरज आहे. यासाठी की देवाची शांती या जगामध्ये प्रस्थापित व्हावी आणि म्हणून आम्हाला एकत्र होण्याची गरज आहे. आणि मग आम्ही ही प्रार्थना खऱ्या अर्थाने म्हणू शकू, हे आमचे मतभेद जेव्हा आम्ही विसरतो, आम्ही कोणती भाषा बोलणारे आहोत, आम्ही कुठल्या प्रांतातले आहोत, आम्ही कुठल्या रंगाचे आहोत, हे विसरून जाऊन आम्ही प्रभूमध्ये एक होतो आणि आम्ही ही प्रार्थना करतो, हे आमच्या. दुसरी गोष्ट या वचनामध्ये आपण पाहतो, प्रभू म्हणतो की तुम्ही अशा प्रकारे प्रार्थना करा, हे आमच्या स्वर्गातील पित्या. आपण आधी पित्यावर थोडा वेळ विचार करूया, मनन करूया आणि त्यानंतर मग स्वर्गातील याचा विचार करूया. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की तुम्ही जेव्हा प्रार्थना करता तेव्हा देवाला म्हणा, हे माझ्या पित्या. तोपर्यंत यहुद्यांचं असं धाडस झालं नसतं. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना शिकवलं की आता तुम्हाला यावे देवाला पिता म्हणून हाक मारता येईल, तुम्ही त्याला बाप म्हणू शकता. कसं काय शक्य आहे? मागच्या वेळेस आपण स्किटमध्ये पाहिलं, मृदुलाने या वचनाचा उल्लेख केला. योहानकृत शुभवर्तमान 1 अध्याय 11 वचन आम्हाला काय सांगतं, जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. म्हणजे यहुद्यांनी त्याचा स्वीकार केला नाही, परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. देवानं विश्वासणाऱ्यांना देवाची मुलं होण्याचा अधिकार दिला. ज्यांनी त्याचा स्वीकार केला, त्याच्यावर विश्वास ठेवला, त्यांना त्यानं देवाची मुलं होण्याचा अधिकार दिला. ख्रिस्ती घरात जन्मले म्हणून नाही, बाप्तिस्मा झाला म्हणून नाही, मंडळीला जातो म्हणून नाही, दान देतो म्हणून नाही. जितक्यांनी त्याचा स्वीकार केला आणि त्याच्या नावावर विश्वास ठेवला तितक्यांना त्यानं देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. अशा प्रकारे आम्ही कोणी असू, जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तेव्हा आम्ही देवाची मुलं होतो आणि मग देवाला आबा आणि बापा हाक मारण्याचा अधिकार आम्हाला प्राप्त होतो. पौल रोमकरास पत्रामध्ये सुद्धा याविषयी सांगतो. रोमकरास पत्राचा 8वा अध्याय 14 वचन, कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो तितके देवाचे पुत्र आहेत. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तर ज्याच्या योगे आपण आब्बा आणि बापा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत. पहा, देवाने हे अद्भुत कार्य आमच्या जीवनामध्ये केलं आहे. ज्यावेळेस आम्ही विश्वास ठेवला त्यावेळेस आम्ही देवाची मुलं झालो आणि पवित्र आत्मा स्वतः त्याविषयी आम्हाला साक्ष देतो आणि त्यामुळे आम्ही देवाला आब्बा आणि बापा अशी हाक मारू शकतो. पहा, किती मोठा अधिकार नाही का. आम्ही तर देवाचे शत्रू होतो. आम्ही आपल्या पापामध्ये नाशाच्या मार्गामध्ये होतो, नरकाच्या रस्त्यावर होतो.
परंतु देवानं आमच्यावर दया केली, कृपा केली आणि त्याची मुलं होण्याचा अधिकार दिला. आणि म्हणून आम्ही देवाला आब्बा आणि बाप्पा अशी हाक मारू शकतो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे हे शक्य झालं. प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर जे बलिदान दिलं त्याचा जेव्हा आपण स्वीकार करतो, आपल्या अंतःकरणामध्ये आपण प्रभू येशू ख्रिस्ताला तारणार म्हणून स्वीकारतो, त्यावेळेस देव आम्हाला तो अधिकार देतो की आम्ही देवाला, आमच्या निर्माणकर्त्याला आम्ही पिता, आबा, बापा असे हाक मारू शकतो. हा देवानं आमच्यावर किती उपकार केलेत नाही का? त्याने आम्हाला हा अधिकार दिलेला आहे की आम्ही देवाला आबा आणि बापा अशी हाक मारू शकतो. कदाचित आपल्यापैकी काही जणांनी पाकिस्तानच्या बिल्कुल शेख यांचं पुस्तक वाचलं असेल, मी त्याला पिता म्हणण्यास धजले. आय डेअर्ड टू कॉल हिम फादर. एका मुस्लिम घरामध्ये त्यांचा जन्म झाला आणि देवाला बाप किंवा पिता म्हणून हाक मारायची हिंमत ते करू शकत नाहीत. देवाचं जे चित्र त्या धर्मामध्ये आहे की ते भयावह आहे. त्या ठिकाणी प्रीती नाही, त्या ठिकाणी फक्त भीती आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने हे चित्र बदलून टाकलं. तो म्हटला की तुम्ही त्याला आबा आणि बापा असे हाक मारू शकता. आज तुमच्या जीवनामध्ये घडलं आहे का? प्रभूनं तुमचं जीवन अशा प्रकारे बदललं आहे का की ज्यामुळं तुम्हाला हे धैर्य आहे, तुम्हाला हे धाडस होतं की तुम्ही देवाला, सर्वसमर्थ निर्माणकर्त्याला तुम्ही पिता म्हणून, बाबा म्हणून, अब्बा म्हणून हाक मारू शकता का? प्रभू येशू ख्रिस्तानं या प्रार्थनेमध्ये ही पहिली गोष्ट आम्हाला शिकवली की तुम्ही देवाला आपला पिता, आपला बाप म्हणून हाक मारू शकता. पहा, हे सुंदर नातं या प्रार्थनेच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला शिकवलं आहे. आणि तिसरी गोष्ट आपण पाहतो की स्वर्गातील पित्या. हा जो पिता आहे तो कदाचित या पृथ्वीवर नाही, पण तो स्वर्गात आहे. आपण सध्या या पृथ्वीवर राहत असताना या पृथ्वीवर अधिकार कोणाचा चालतो माहिती आहे? सैतानाचा. देवानं त्याला परवानगी दिलेली आहे, त्याच्या हातामध्ये सत्ता दिलेली आहे. या जगाचा अधिपती सैतान आहे, कारण देव स्वर्गात आहे. देव जर या पृथ्वीवर आला तर आमच्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्या सर्व थांबतील. होय, तो सर्वसमर्थ आहे, त्याच्या इच्छेप्रमाणे सर्व होतं, परंतु त्यानं सैतानाला मुभा दिलेली आहे, परवानगी दिलेली आहे. आणि म्हणूनच त्याचे परिणाम आपल्या आजूबाजूला दिसतात. आज सगळीकडे अशांती आहे, विध्वंस आपल्याला पाहायला मिळतो, युद्ध पाहायला मिळतं, हिंसाचार, अत्याचार, या सर्व गोष्टी आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळतात. कारण या जगामध्ये सैतानाचा अधिकार चालतो. आणि म्हणून आम्ही जेव्हा प्रार्थना करतो, हे आमच्या स्वर्गातील पित्या. आता स्वर्ग म्हणजे एखादी जागा आहे असं म्हणण्यापेक्षा स्वर्ग म्हणजे ती जागा ज्या ठिकाणी देव आहे. जर देव त्या ठिकाणी आहे, ती जागा कोणती असू द्या, ती जागा स्वर्ग होते. तसं आपण म्हणतो नाही का, आमचे प्रियजन ज्या ठिकाणी आहेत ती जागा आमच्यासाठी स्वर्ग आहे. मग कदाचित त्या जागेमध्ये आम्हाला अडचणी असतील, आम्हाला त्रास असेल, तरीसुद्धा जर आमचे प्रियजन आमच्याबरोबर असतील तर आम्ही काय म्हणतो, आम्ही अत्यंत आनंदात आहोत, आम्ही अत्यंत सुखात आहोत. कारण आमच्या प्रियजनांच्या सहवासामध्ये आम्हाला खरा स्वर्ग मिळतो. यास आपण प्रार्थना करतो की आमच्या स्वर्गातील पित्या, त्याचा अर्थ ज्या ठिकाणी त्याचा अधिकार आहे, ज्या ठिकाणी त्याचं सानिध्य आहे. आणि पहा, ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो त्यावेळेस आपण देवाच्या परमपवित्र उपस्थितीमध्ये येतो आणि जणू काय स्वर्ग आमच्यासाठी खाली उतरून येतो. आमच्या प्रार्थनेमध्ये आम्ही स्वर्गाचा अनुभव घेतो. काही काळापुरता आम्ही स्वर्गाचा अनुभव या जगामध्ये घेतो. या जगामध्ये असताना आम्ही मर्यादित आहोत, आम्हाला त्रास आहे, संकट आहेत. पण ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेस आम्ही देवाच्या परमपवित्र स्थानामध्ये जातो. जणू काय आम्ही स्वर्गामध्ये जातो आणि देवाबरोबर आम्ही वार्तालाप करतो, देवाबरोबर आम्ही बोलतो आणि आम्ही असं म्हणतो, हे आमच्या स्वर्गातील पित्या. आपण या गोष्टीवर अधिक विचार करणार आहोत आणि जसं आपण अधिक अभ्यास करू, प्रभू आम्हाला निश्चित वेगवेगळ्या गोष्टी प्रगट करणार आहे असा माझा विश्वास आहे. प्रार्थना करूया की प्रभूनं त्याचं सत्य आम्हाला अशाच प्रकारे प्रगट करावं. देव बाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. प्रार्थना करूया.
हे आमच्या जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा दिवस तू आम्हाला दिलास. तुझ्या सानिध्यामध्ये तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आमचं मार्गदर्शन केलंस, सहाय्य केलंस. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू, आज पुन्हा एकदा तुझ्या वचनामधून तू आमचं मार्गदर्शन केलंस, तुझं सत्य आम्हाला प्रगट केलंस. त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. तू आपल्या शिष्यांना जी प्रार्थना शिकवली, त्या प्रार्थनेमध्ये किती गहन अर्थ आहे, किती रहस्य लपलेली आहेत. आणि प्रभू, ती तू आम्हाला उघड करतोस, तू आम्हाला त्यामधून दाखवतोस, शिकवतोस. त्याबद्दल आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो. अशाच प्रकारे आम्ही अधिक आणि अधिक तुझ्यापासून शिकावं, यासाठी प्रभू आम्हा सर्वांचं सहाय्य कर. प्रार्थना कशी करायची आम्हाला अद्याप माहीत नाही. प्रभू, तू आम्हाला शिकव आणि प्रार्थनेच्या जीवनामध्ये अधिक आणि अधिक खोल जाण्यास, पुढे जाण्यास आम्हा सर्वांना तू मदत कर, सहाय्य कर, अशी आम्ही त्याला विनंती करतो. प्रभू, आज आमच्यामध्ये कोणी दुःखी आहेत, निराश आहेत, आजारी आहेत, संकटात आहेत, त्यांना आम्ही तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आज तू त्यांना स्पर्श कर, तुझं आरोग्य त्यांना दे, तुझी शांती, तुझा आनंद तू त्यांना दे. आज आम्ही विशेष रीतीने प्रार्थना करतो. इस्रायल, पॅलेस्टाईन, युक्रेन या देशामध्ये जो संघर्ष, जो युद्ध चालू आहे, अनेक निरपराध माणसं त्या ठिकाणी मारली जात आहेत. प्रभू, तू दया कर, कृपा कर. मणिपूरच्या आमच्या बांधवांसाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रभू, त्यांचं तू संरक्षण कर, त्यांची तू काळजी घे. या जगामध्ये जेथे जेथे विध्वंस आहे, अत्याचार आहेत, ते सर्व थांबवू दे प्रभू देवा. तुझी शांती त्या ठिकाणी तू प्रस्थापित कर. तू शांतीचा अधिपती आहेस. आमच्या जीवनामध्ये खरी शांती प्राप्त व्हावी, यासाठी वधस्तंभावर तू आपलं बलिदान केलं आहेस. प्रभू, आज ज्या ज्या ठिकाणी अशांती आहे, त्यांनी तुला ओळखावं, तुझ्याकडे वळावं आणि तुझ्या शांतीचा त्यांना अनुभव यावा. अशा प्रकारची दया तू कर, अशी आम्ही त्याला विनंती करतो. ज्या प्रियजनांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. त्यांना तू आशीर्वाद कर, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर, त्यांना उत्तम आरोग्य दे आणि येणारं नवीन वर्ष त्यांच्यासाठी अत्यंत आशीर्वादाचं वर्ष होऊ दे, अशी आम्ही तुला विनंती करतो. येणाऱ्या आठवड्यामध्ये प्रभू तू आमच्याबरोबर राहा, आमचा सांभाळ कर, आम्हाला सुरक्षित ठेव, आम्हाला आरोग्य दे आणि तुझी स्तुती आराधना करण्यासाठी पुन्हा एकदा तू आम्हा सर्वांना एकत्र आण. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो आणि प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने करतो म्हणतोय, आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो, तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षित आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देवी बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह, आमच्या कुटुंबाबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. प्रियजन हो, आजची उपासना तुम्हाला आशीर्वादाची ठरली. हा आशीर्वाद
आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांना देणार ना? या उपासनेची लिंक त्यांना पाठवताय ना? आणि आपले अभिप्राय आम्हाला कळवा. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.